नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. ब्लॉगचा आज 8वा दिवस. तर तुमच्या पाटलांच्या सुनैया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर या चॅनलवरती बायकांची उपस्थिती असेल तर बायकांना माहिती आपल्याला घरात किती कामं असतात. ते सकाळपासूनचं ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपला हात एकदम शांत बसत नाही. आपण कंटिन्युअसली काम करत राहतो. या धावपळीच्या जीवनातून आपण तरीही आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. आपल्या आवडीनिवडींसाठी थोडा वेळ काढला तर काही हरकत आहे. त्यामुळे आम्ही ही नवीन सुरुवात केलेली आहे यूट्यूब चॅनलची. तर म्हणतात ना, आवड असली की आपोआप सवड निघते. तर आम्ही ही सवड काढलेली आहे, कारण मला पण फोटोग्राफीचा खूप पहिल्यापासूनच शौक होता, लग्नाच्या अगोदरपासून. आणि माईंना पण यूट्यूबचा खूपच शौक आहे. तर म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की आपण आपला शौक कंप्लीट करायचा. सकाळी उठल्यानंतर घरातली सगळी कामावरून झाल्यानंतर आम्ही नाश्त्याची तयारी करत होतो. नाश्त्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की आज डोसा बनवायचा. तर डोशासाठी तो बटाट्याचा मसाला बनवून घेतला आणि माई डोसा बनवत होता आणि मी मसाला बनवून ऑलमोस्ट तयार केलाच होता. आणि आमच्या घरातले सगळे वेट करत होते की कधी तयार होते, कारण घरात सगळ्यांना डोसा इडली खूप आवडते. माई खूप छान डोसे बनवतात. ते मला पण त्यांच्यासारखे नाही डोसे बनवता येते. जेव्हा सकाळी डोसे बनवायची वेळ आली त्यांना म्हटलं मी तुम्हाला सगळी तयारी करून देते, पण डोसे तुम्हीच बनवा. मी पण बघत आहात की कसे बनले ते डोसे. आणि नक्की कमेंट करून कळवा की त्यांनी बनवलेले डोसे कसे बनले आणि कसे नाही. घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग आता थोडा रिकामा वेळ होता तर करायचं तरी काय, म्हणून आम्ही ठरवलं की स्क्रंचीज बनवायच्या. बघू आम्हाला येते की नाही ते स्क्रंचीज बनवायला. त्यामुळे आम्ही नंतर स्क्रंचीज बनवायला घेतले. आणि तुम्ही बघत आहात की आम्ही कशा पद्धतीने कटिंग केली आहे त्याची आणि कसे बनलेले आहेत स्क्रंचीज. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात अन्नात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आनंदाचे गोड नाम कर. सोबत खेळायला सोबत खेळायला सर्वांना बुद्धी दे. त्यांना तुमच्या भाषेत सांगा तुम्ही, त्यांना माझी लँग्वेज कळणं मग ते जोरातच बोलायला लागले. आपण फेमस झालो ना आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायचं, बघायचं पण नाही, ब्लॉग मध्ये घ्यायचं पण नाही. फेमस आपल्याला पण होतं तशी स्टिक सरळ. हां अशी मधूनच साईडला ठेवायचं पलीकडल्या साईडला. इकडून ठेवायला इकडून
करते रे बघवत नाही गेले माझी पॅन्ट काढायची पॅन्ट तिकडे उलट तिथे टिकूस वाली तिकडे स्वतः खायचं खायचं खातो मांडी किती जाते की पोटामध्ये घेते माहिती खाऊन खा अजून एखादं काढता म्हणा बस आहे की 4 झाले 3 झाले 4 हे लावून जाऊ का मी ते पॅन्ट टाकून येतो अजून तिकडे गेलं तर हां कपडे घ्यायचं द्यायची झालं ते जायचं आता बहिणीला तिथं शूट एक रोज असतं मशीन लावलीच नाही आज मी तिकडे गेलीच नाही मशीन मला वाट बसली कपडे आता नसं बस मध्ये चालू नाही आता किचन मध्ये चालले भाजी मध्ये चालले तर तंत्र पण खायची नाही कसं का ग मला म्हणलं की बाळाला तुला एक बहिणीला तसं करायचं असते हिला नाव पाहिजे असते बहिणी पुढच्यावर स्क्रंचीज वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे पिऊन संध्याकाळी 6-7:30च्या आसपास आम्ही बाहेर गेलो होतो बार्शीमध्ये भगवंत मध्यानावरती मंचुरियन पाणीपुरी खाण्यासाठी. तर हा थोडा गाडीतून घेतलेला मी व्ह्यू आहे. तर हे तुम्हाला जे दिसते ना ते पूर्ण बार्शी आहे आमची. मला सांगा आमची बार्शी कशी दिसते कशी कमेंट बॉक्समध्ये. तर ह्या ऑलमोस्ट घरापासूनचं ते ग्राउंडपर्यंत 3 ते 4 मिनटाचं ड्युरेशन लागतं. थोडं 3 मिनटामध्ये मी जेवढं काही कव्हर होता येईल घेता येईल की बार्शी बाय रोड कसे दिसते. हे जे गणेश मंदिर आहे ते तुम्हाला जे व्हिडिओमध्ये आता दिसलं ते मंडळाचं मंदिर आहे. ते स्मशानभूमीपाशी तिथे आहे. आणि इथं आम्ही आता ग्राउंडपर्यंत पोहोचतच आहे. आता तुम्हाला जे समोर लाईट दिसत आहे ना ते ग्राउंडचीच आहे. या अगोदर तुम्ही डेमध्ये पण बार्शी पाहिलीच आहे. आता नाईटला पण पहा आणि नक्की कळवा कमेंटमध्ये की बार्शी आहे कशी ॲक्च्युअलमध्ये. ॲक्च्युअलमध्ये खरंच खूप छान आहे बार्शी. मस्त दिसते बार्शी, खूप छान दिसते. पाणीपुरी आणि मंचुरियन खाल्लेला आम्ही व्हिडिओ नाही घेतला कारण आमच्या ह्यांच्या ओळखीचे ते होते. त्यामुळे मग म्हणतील की बघा लोक पाटलांच्या सोना मोबाईल घेऊन इथेच व्हिडिओ वगैरे बनवायला लागलेत. म्हणून आम्ही तिथे काही व्हिडिओ वगैरे नाही बनवला. खाल्लो आणि बाहेर आल्यानंतर मी मुलांना आम्ही त्या किड झोनमध्ये खेळायला घेऊन गेलो. तर त्यांच्यासोबत आम्ही थोडाफार खेळलो, त्यांना बसवलं वगैरे केलं आणि सगळेजण परत रिटर्न आलो. 1-2-3 तासाच्या नंतर ऑलमोस्ट 9च्या आसपास आम्ही घरी आलो. हे लहान लहान मुलं आमची खेळतात आहे. तुम्हाला पण म्हटलं ना की आमच्या अश्विनताईंना 2 मुली आहेत. त्या दोघी खेळत होत्या. ते बघा तुम्ही त्यांना हे स्विंगमध्ये बसवलं होतं. तर मंडळी असेच तुम्हाला डेली ब्लॉग बघायचे असेल तर चॅनलला प्लीज भरभरून लोकांमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.